नमस्कार. आकडे आणि अहवाल अनेकदा निर्जीव वाटतात नाही का? पण खरं तर त्यांच्यातच लोकांच्या आशा, आकांक्षा, त्यांच्या संघर्षाच्या कथा दडलेल्या असतात. आज आपण हेच बघणार आहोत की याच आकड्यांना एका शक्तिशाली मानवी कथेत कसं बदलायचं, याची नेमकी प्रक्रिया काय आहे. चला एक उदाहरण घेऊया. आपल्यासमोर हा आहे औरंगाबादचा एक राजकीय अहवाल. यालाच आपण आपला कच्चा माल समजूया. बघा यात काय आहे. मतदारांच्या तक्रारी आहेत, त्यांचे गट आहेत आणि कोणत्या समस्येची तीव्रता किती आहे हे दिलंय. वरवर पाहिलं तर हे फक्त आकडे आणि रकाने दिसतात. पण जरा खोलात शिरलं की कळतं की या आकड्यांच्या आत एका संपूर्ण समुदायाच्या गरजा आहेत, त्यांच्या आकांक्षा आहेत, त्यांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष आहे. आणि हीच माहिती असते जी धोरणात्मक निर्णयांचा पाया बनते. मग सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? आव्हान हे आहे की या कोरड्या माहितीला एका गोष्टीत कसं रूपांतरित करायचं. या आकड्यांमधून लोकांचा तो जिवंत आवाज बाहेर कसा आणायचा. आणि इथेच आपल्याला गरज लागते एका दिग्दर्शकाच्या आराखड्याची. यालाच आपण म्हणतो द डिरेक्टर्स ब्लूप्रिंट. हा काही फक्त एक तांत्रिक कागद नाहीये, तर ही एक योजना आहे कच्च्या माहितीला एका सर्जनशील, एका क्रिएटिव्ह व्हिजनमध्ये बदलण्याची. तर मग हा आराखडा म्हणजे नेमकं काय? हा एक मास्टर प्लॅन आहे जो तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणाला एका शक्तिशाली मानवी कथेत बदलतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा सिनेमा बनायच्या आधीची स्क्रिप्ट आहे. हा आपल्याला दिशा पण दाखवतो आणि आपलं अंतिम ध्येय काय आहे तीही स्पष्ट करतो. ठीक आहे, मग आता पुढे जाऊया आणि बघूया की ही मानवी कथा तयार करण्याची प्रक्रिया नक्की चालते तरी कशी. या गोष्टीला एक आवाज, एक ठोस रचना कशी दिली जाते. पहिला प्रश्न येतो आवाजाचा. या कथेचा आवाज कसा असेल? तर तो असेल एका अनुभवी भारतीय राजकीय रणनीतिकाराचा. असा माणूस जो आकड्यांवर कठोर आहे पण लोकांबद्दल मृदू आहे, जो व्यवस्थेवर हल्ला करतो, व्यक्तींवर नाही. या दृष्टिकोनामुळे कथेला एक वजन मिळतं आणि विश्वासार्हता सुद्धा. आता बघूया कथेची रचना. ही एक वेळ आधारित रचना आहे जी आपल्याला टप्प्याटप्प्याने कथेत खोलवर घेऊन जाते. बघा, पहिल्या काही मिनिटात आपण पल्स ऑफ द सॉइल म्हणजेच जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे, लोकांचं जगणं कसं आहे हे समजून घेतो. मग पुढच्या टप्प्यात कोर सिग्नल्स म्हणजे त्या डेटामधून येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर येतो फोरेन्सिक पॅटर्न मेमरी म्हणजेच ऐतिहासिक संदर्भ जोडून या समस्यांची मुळं कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग शेवटी द गव्हर्नन्स ब्लूप्रिंट म्हणजे प्रशासनासाठी पुढे जाण्याचा एक स्पष्ट ठोस मार्ग दाखवला जातो. हा आवाज खरा आणि मानवी वाटावा यासाठी काही नियम पाळावे लागतात. 1. आपल्या संस्कृतीतल्या कथांचा वापर करायचा. 2. वाक्य छोटी आणि सोपी ठेवायची. योग्य ठिकाणी थांबवायचं म्हणजे बोलण्याला वजन येतं. जिथे सहानुभूती दाखवायची आहे तिथे बोलण्याचा वेग कमी करायचा आणि जिथे डेटा सांगायचा आहे तिथे तो वेग थोडा वाढवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात कोणतंही नाट्य नको किंवा भावना भडकवणारे शब्द नकोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. एक प्रभावी कथा तयार करताना ती खरी आणि स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीची माहिती पसरता कामा नये आणि लोकांचा विश्वास टिकून राहिला पाहिजे. यासाठी काही नैतिक आणि सर्जनशील मर्यादा पाळाव्या लागतात. यांनाच आपण सचोटीचे निकष किंवा गार्डरेल्स फॉर इंटेग्रिटी असं म्हणू शकतो. या मर्यादांमुळे होतं काय की कथा आपल्या मुख्य मुद्द्यांवर केंद्रित राहते. बघा, एका बाजूला आपला मुख्य संदेश स्पष्ट असतो, लोकांची रोजीरोटी, त्यांचा सन्मान आणि प्रशासन. आणि दुसऱ्या बाजूला आपण काही सर्जनशील मर्यादा आखलेल्या असतात. उदाहरणार्थ, कोणतीही किचकट तांत्रिक भाषा वापरायची नाही आणि जे काही सांगायचंय ते फक्त आणि फक्त मूळ माहितीच्या आधारावरच सांगायचं. आणि ही सचोटी टिकवण्यासाठी काही नियम तर अजिबात तडजोड न करण्यासारखे आहेत. पहिला, सोर्स ट्रूथ लॉग म्हणजे मूळ अहवाल हाच तथ्यांचा एकमेव स्रोत आहे, त्यात कोणतीही भर घालायची नाही. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, आपलं संपूर्ण विश्लेषण हे आपल्या संविधानाने दिलेल्या मूल्यांवर आधारित असतं. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि माहितीपूर्ण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही मूल्य जपली जातात. आणि तिसरं, माहितीची गोपनीयता. लोकांच्या खाजगी माहितीचा आणि संमतीच्या तत्वांचा पूर्ण आदर केला जातो. चला आता या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा बघूया, म्हणजे डेटाचं मानवी कथेत होणारं प्रत्यक्ष रूपांतर. आधी काय होतं आणि नंतर काय झालं यातला फरक आता तुम्हाला अगदी स्पष्ट दिसेल. हे बघा, पुन्हा एकदा त्या कच्च्या डेटावर नजर टाकूया. बेरोजगारी, महागाई, पाणी टंचाई हे शब्द कसे कोरडे आणि निर्जीव वाटतात नाही का? हे होतं आपलं सुरुवातीचं स्वरूप, फक्त आकड्यांचं जग. आणि आता हे बघा, हे आहे त्याचं रूपांतर. आता तेच आकडे एक कहाणी सांगत आहेत.
शहरातील कुटुंबांसाठी वाढती महागाई एक मोठं ओझं बनलीये. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी रस्ते म्हणजे एक रोजची परीक्षा झालीये आणि पाणीपुरवठा ही तर प्रत्येकासाठी एक सततची अनिश्चितता आहे. पाहिलं तोच डेटा, पण आता तो कसा एका सहानुभूतीपूर्ण आणि शक्तिशाली गोष्टीत बदलला आहे. तर हीच आहे ती प्रक्रिया ज्याद्वारे क्लिष्ट गुंतागुंतीच्या माहितीला तिचा मानवी आवाज मिळतो. माहिती सर्वांसाठी सोपी आणि अर्थपूर्ण बनते. जेव्हा असं होतं तेव्हा लोकांच्या सन्मानाला आणि त्यांच्या मताला खरं महत्त्व मिळतं आणि माहितीवर आधारित जबाबदार चर्चा हेच तर एका सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर डेटाला असा मानवी आवाज देता येत असेल तर विचार करा, आपल्या अवतीभोवती अजून अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या सांगितल्या जाण्याची वाट पाहत आहेत.